पिंपरी चिंचवड शहरातील 22 वर्षीय इरफान शेख याचा काल अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। तर आपण पाहतोय जे त्याचे कुटुंबीय आहेत त्यांच्यामध्ये दुःखाचं वातावरण आहे। आता जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी नातेवाईक असतील, या ठिकाणचे स्थानिक नेते असतील, ते त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करतात। या ठिकाणचे स्थानिक भाजप नेते आपल्या सोबत आहेत। या ठिकाणचे त्या नगरसेविका आहेत। सुजाताताई, खरं तर तुमच्याच वॉर्डातला हा इरफान होता। अनेक वर्ष तुमचे त्यांच्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहे। प्रत्येक वर्षी तुम्ही ईदला त्यांच्या घरी जात होता आणि अशातच काल बातमी आली आपल्या समोर की इरफान आपल्यामध्ये राहिलेला नाहीये। चांगला तरुण होता, काय नेमकं सांगाल तुम्ही? आज कुटुंबियांची भेट घेतलेली। खरं तर परमेश्वराकडे ना माझी कंप्लेंट आहे की तरुण मुलगा होता आमचा, माझ्या वॉर्ड मधला एक होनहार मुलगा होता आणि अशा मुलाचा ह्या पद्धतीने वाईट अंत झालाय। मला वाटतं हा अंत त्याचा असा झाला नाही पाहिजे होता। आज मी आमचे राज्य सरकार असेल, आमचं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, मी त्यांना एक विनंती करते की त्याचे आई वडील कालपासून तिथे गेलेत, त्याचा भाऊ आहे, त्याची वहिनी आहे, एक वेळ त्या मुलाला त्यांना दाखवा। आम्हाला माहिती आहे की हा विषय फक्त एकट्याचा नाहीये, तरी सुद्धा आमची सगळ्या माझ्या वॉर्ड कडून, आमच्या नागरिकांकडून त्यांना विनंती आहे की त्याची आईला, त्याच्या वडिलांना त्याचा चेहरा एकदा दाखवा। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तो चेहरा त्यांच्या अधिकाऱ्याने ओळखलाय, तर आम्हालाही एकदा बघून दे, एवढी माझी विनंती असेल। आणि झालं ते प्रचंड वाईट झालं। घरामध्ये त्याचे आजी आजोबा आहेत, त्यांच्याशी कुठल्या पद्धतीनं बोलायचं हेच आम्हाला कोणालाच कळत नाहीये। कारण त्या मुलाला फक्त आम्ही एक गुणी मुलगा म्हणूनच ओळखतोय आणि त्या पद्धतीनं तो मुलगा ज्या पद्धतीने वागत होता, मला वाटतं असा मुलगा होणे नाही। कालच तुमची केंद्रीय मंत्री मुरली अण्णांशी पण फोनवरनं बोलणं झालंय। नेमकं काय बोलणं झालंय, काय मागणी केली तुम्ही? काल आमचं सगळ्यांचंच बोलणं चाललंय, आम्ही प्रत्येक जण बोलतोय त्यांच्याशी। आणि आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मला वाटतं विषय चांगल्या पद्धतीने हँडल करतायत। त्यांनाही तीच रिक्वेस्ट करेन मी की जे आई वडील आहेत त्यांना तेवढं मुलाला दाखवा। काय खूप बोलण्यासारखं नाही ह्याच्यामध्ये, कारण हे जे झालेला इन्सिडेंट आहे ना, तो कुणाच्याही वाटेला येऊ नये। आणि तो मुलगा आता तरुण मुलगा असलेला, आत्ताच कुठेतरी त्याचं आयुष्य फुलायला लागलं होतं आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने इन्सिडेंट्सने तो जाणं, हे मला वाटतं आमच्या सर्व संत तुकाराम नगरसाठी, आमच्यासाठी खूप मोठी दुःखद घटना आहे। तर माझी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एवढीच विनंती असेल की जे झालंय त्याच्यामध्ये त्यांनी तिथल्या लोकांना सांत्वना द्यावी आणि जर चेहरे बघण्यासारखे असतील तर आमच्या ह्या बाळाचा चेहरा त्याच्या आई वडिलांना दाखवावा, एवढीच विनंती आहे। परिसरातला एक चांगला हुशार मुलगा तर मानला जात होता, 22 वर्षाचा तरुण आहे। एअर इंडियाच्या कॅबिन क्रू मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, तिकडे गेला तो। मात्र काल जी दुर्घटना घडली त्याच्यात आपल्यामध्ये राहिलं नाही। तुमच्या परीने या कुटुंबांसाठी वरिष्ठांकडे, तुमचे नेते असतील, केंद्रातले नेते असतील, त्यांच्याकडे काय मागणी कराल, काय मदत व्हायला पाहिजे कुटुंबियांना? मला वाटतं साहजिकच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये व्यवस्थित निर्णय घेऊन योग्य ती मदत करणारच आणि करेलच, याबद्दल शंका नाहीये। पण मला वाटतं एक माझं आई म्हणून त्यांना सांगणं आहे की मला वाटतं हे जे विमान आहेत ना, जेव्हा विमानाचं उड्डाण होतं त्याच्या अगोदर मला वाटतं ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीमध्ये ते बेस्ट असलं पाहिजे ते होतं का, याची शहानिशा झाली पाहिजे। कारण जर एखाद्या वेळेस मला वाटतं त्या जर त्याचा गाफीलपणा असेल तर त्यामुळे हकनाक 240 लोक गेलेत। मग ह्या 240 लोक जी गेलेत त्यांचं खांद्यावर कोण घेणार, त्यांचं ओझं कोणाच्या खांद्यावर असणार आहे? तर ह्या पद्धतीने ती एक चौकशी झालीच पाहिजे। कारण ह्याच्यामध्ये माझ्या वॉर्डामधला एक मुलगा, माझा तरुण मुलगा माझा गेलाय आणि त्यामुळे आमची राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला ही विनंती आहे की ती पूर्णतः व्यवस्थित चौकशी व्हावी। निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका सुजाता पालंडे आपल्यासोबत होते। त्यांचे आणि शेख कुटुंबियांचे चांगले जवळचे संबंध होते। मात्र आता त्यांना देखील मोठं दुःख झालेलं आहे, कारण जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। आणि त्यांनी देखील काल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधलाय आणि त्यांना देखील या कुटुंबियांना मदत करण्याचं जे आहे त्यांनी विनंती केलेली। आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, आणखी कोणते वरिष्ठ नेते या ठिकाणी येऊन या कुटुंबियांचं सांत्वन करतात। तुर्तास आपण वेळोवेळी जे आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती असेल, या परिसरातील माहिती असेल, तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। व्हिडिओ जर्नलिस्ट मानवता शिवरायचा, प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।